भारतातील सर्वात मोठी 10 मंदिरे। मित्रांनो, आपला भारत देश हा संपूर्ण जगभरात ऐतिहासिक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे। भारतातील या मंदिरांचे बांधकाम हे 400 ईसापूर्व मध्ये सुरू झाले असावे असे म्हटले जाते। भारतातील ही प्राचीन मंदिरे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे केंद्र होती। अशी विशालकाय मंदिरे बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मशिनरीचा वापर केलेला नव्हता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात मोठी 10 मंदिरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, वडुकानाथन मंदिर। भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये वडुकानाथन या मंदिराचा 10वा क्रमांक लागतो। हे मंदिर भारताच्या केरळमधील त्रिशूर या शहरामध्ये आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे। वडुकानाथन हे मंदिर त्याच्या उत्कृष्ट कला आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे। असे म्हटले जाते की हे मंदिर भगवान शिवाचे पहिले मंदिर आहे, जे स्वतः भगवान परशुरामांनी बांधलेले होते। या मंदिरातील शिवलिंगाचा तुपाने अभिषेक केला जातो। त्याचे वैशिष्ट्य असे आहे की हे तूप उन्हाळ्यात देखील वितळत नाही। वडुकानाथन हे मंदिर साधारणतः 81,000 वर्ग मीटर इतक्या क्षेत्रावर विस्तारलेले आहे। नंबर 9, एकंबरनाथ मंदिर। एकंबरनाथ मंदिर हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये 9व्या क्रमांकावर येते। हे मंदिर तमिळनाडू राज्यातील कांचीपुरम या ठिकाणी आहे। भगवान शिवाला समर्पित असणारे हे एक हिंदू मंदिर आहे। एकंबरनाथ मंदिरामध्ये फार प्राचीन असे आंब्याचे झाड आहे। असे म्हटले जाते की या झाडाच्या प्रत्येक फांदीवर वेगवेगळ्या रंगाचे आंबे लागतात व या आंब्याची चवही वेगळी असते। या प्राचीन आंब्याच्या झाडाची लोक आज देखील पूजा करतात। एकंबरनाथ मंदिर हे साधारणतः 92,860 वर्ग मीटर इतक्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे। नंबर 8, श्री विद्या राजगोपाल स्वामी मंदिर। भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये श्री विद्या राजगोपाल स्वामी या मंदिराचा 8वा क्रमांक लागतो। हे मंदिर तमिळनाडू मधील मन्नारगुड्डी या शहरात आहे। हे एक वैष्णव मंदिर आहे। 10व्या शतकात हे प्राचीन मंदिर चोल राजा कुलोथुंगा याने निर्माण केले होते। या मंदिराला दक्षिण भारतातील हिंदूचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते। श्री विद्या राजगोपाल स्वामी हे मंदिर साधारणतः 23 एकर म्हणजेच 93,000 वर्ग मीटर इतक्या क्षेत्रावर विस्तारलेले आहे। नंबर 7, दक्षिणेश्वर काली मंदिर। दक्षिणेश्वर काली मंदिर हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये 7व्या क्रमांकावर येते। पश्चिम बंगालमधील कोलकाता या शहरात हे मंदिर स्थित आहे। दक्षिणेश्वर काली मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। या ठिकाणी सतीच्या उजव्या पायाची 4 बोटे पडल्याचे सांगितले जातात। या मंदिरातील देवी कालीच्या मूर्तीला रक्तरंजित जीभ असून देवीला नरमुंडाचा हार आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात। दक्षिणेश्वर काली मंदिर हे साधारणतः 25 एकर म्हणजेच 1,01,171 वर्ग मीटर इतक्या क्षेत्रावर आहे। नंबर 6, अण्णामलायार मंदिर। अण्णामलायार मंदिर हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये 6व्या क्रमांकावर येते। भगवान शिवाला समर्पित असणारे हे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे। हे मंदिर तमिळनाडू या राज्यातील तिरुवन्नमलाई या शहरामध्ये आहे। साधारणतः 2000 वर्षापूर्वी या मंदिराचे निर्माण चौल राजा यांनी केले होते। अण्णामलायार हे मंदिर साधारणतः 1,01,200 वर्ग मीटर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे। नंबर 5, बृहदेश्वर मंदिर। भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये बृहदेश्वर या मंदिराचा 5वा क्रमांक लागतो। तमिळनाडू मधील तंजोर या ठिकाणी असलेले हे एक हिंदू मंदिर आहे। हे संपूर्णतः ग्रेनाइटचे मंदिर आहे। ग्रेनाइट पासून बनवलेले हे जगातील पहिले आणि एकमेव मंदिर आहे। या मंदिराची भव्यता, वास्तुकला आणि मध्यवर्ती घुमट हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते। हे मंदिर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित केलेले आहे। बृहदेश्वर हे मंदिर साधारणतः 1,02,400 वर्ग मीटर म्हणजेच 25.30 एकर इतक्या मोठ्या परिसरात विस्तारलेले आहे। नंबर 4, अक्षरधाम मंदिर। अक्षरधाम मंदिर हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये 4थ्या क्रमांकावर येते। भारताची राजधानी दिल्ली या शहरात हे मंदिर आहे। या मंदिराचे निर्माण 2005 मध्ये स्वामीनारायण यांच्या संस्थेद्वारे करण्यात आले। मात्र 5 वर्षात तयार झालेले हे मंदिर जगातील सर्वात मोठा हिंदू परिसर म्हणून ओळखला जातो। भगवान स्वामीनारायण यांच्या पुण्यस्मृतीत हे मंदिर बांधले गेले। अक्षरधाम मंदिर हे जवळपास 59 एकर इतक्या मोठ्या परिसरात विस्तारलेले आहे। नंबर 3, छत्तरपूर मंदिर। छत्तरपूर मंदिर हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येते। हे देखील मंदिर भारताची राजधानी दिल्ली या शहरात आहे। हे मंदिर दुर्गा मातेला समर्पित आहे। दिल्लीतील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात। हे मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनवलेले असून याची सजावट अतिशय सुंदर आहे। दक्षिण भारतीय शैलीत बांधलेले हे मंदिर विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे। छत्तरपूर मंदिर हे साधारणतः 2,60,000 वर्ग मीटर म्हणजेच 64 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे। नंबर 2, श्रीराम मंदिर। भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये श्रीराम मंदिराचा 2रा क्रमांक लागतो। हे मंदिर उत्तर प्रदेश मधील अयोध्या या ठिकाणी बांधले जाणार आहे। राम मंदिर हे 161 फूट उंच, 24 प्रवेशद्वार आणि 221 खांब
यांच्या आधारावर उभारले जाणारे हे मंदिर भगवान रामाचे सर्वात मोठे मंदिर असणार आहे। या मंदिराचे खास वैशिष्ट्य हे आहे की या ठिकाणी एका वेळेस 10,000 लोक दर्शन घेऊ शकतील। श्री राम मंदिर हे 2,74,000 वर्ग मीटर म्हणजे 67 एकर एवढ्या मोठ्या परिसरात विस्तारले जाणार आहे। नंबर 1 श्री रंगनाथ स्वामी मंदिर। भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये श्री रंगनाथ स्वामी मंदिर हे पहिल्या क्रमांकावर येते। हे मंदिर भारतातील प्रमुख तीर्थस्थानांपैकी एक आहे। भारताच्या तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली या शहरामध्ये हे मंदिर आहे। भगवान विष्णूला समर्पित असलेले हे मंदिर 8व्या शतकात बांधले गेले। आश्चर्याची बाब तर ही आहे की या मंदिराचे निर्माण करण्यासाठी तब्बल 953 खांबाचा वापर केलेला आहे। श्री रंगनाथ स्वामी मंदिर हे 6,31,000 वर्ग मीटर म्हणजेच 155 एकर इतक्या मोठ्या परिसरामध्ये विस्तारलेले आहे। तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात मोठ्या 10 मंदिरांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या मोठ्या मंदिरांबद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।